हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपला तिसरा लेसन जो आहे लेट्स सेपरेट द कॉम्पोनंट्स त्याचा एक्सरसाइज पाहतोय. तर बघा, टेक्स्टबुक माझ्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द करेक्ट ऑप्शन आणि त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे इन मॅग्नेटिक सेपरेशन डॅश डॅश इज युज्ड. म्हणजे मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये काय वापरलं जातं? तर फर्स्ट ऑप्शन आहे डिफरन्स इन डेन्सिटी, डिफरन्स इन साइज, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि लास्ट ऑप्शन आहे सॉल्युबिलिटी प्रॉपर्टी. तर मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये कोणता प्रॉपर्टी वापरली जाते? बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. पुढे, टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम व्हीट द डॅश डॅश मेथड इज युजफुल. म्हणजे गव्हामध्ये मिसळलेले छोटे छोटे खडे वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? पहिला ऑप्शन आहे थ्रेशिंग, दुसरा आहे हँड पिकिंग, सी विनोइंग, डी सिविंग. तर करेक्ट आन्सर इज हँड पिकिंग. थर्ड क्वेश्चन इज ॲलम डिझॉल्व इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युझिंग द डॅश मेथड. म्हणजे जर पाण्यामध्ये ॲलम म्हणजे तुरटी मिसळली तर ती वेगळी करण्यासाठी कोणती मेथड वापरली जाईल? इव्हॅपोरेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन की डिकेंटेशन? तर यासाठी इव्हॅपोरेशन ही मेथड वापरली जाईल. पुढे आहे देर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ मिल्क, सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल थ्रू डॅश मेथड. ए फिल्ट्रेशन, बी इव्हॅपोरेशन, सी सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन, डी नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड्स. तर वरीलपैकी कोणत्याच मेथडने पाण्यातलं दूध वेगळं करता येणार नाही, म्हणून ऑप्शन डी. आता बघा, सेकंड क्वेश्चन इज स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स स्टेट वाय. आपल्याला ट्रू आणि फॉल्स म्हणजे चूक आहे की बरोबर सांगायचंय. जर चुकीचं असेल तर त्याचं कारण आपल्याला द्यायचंय. तर बघा, द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड. तर बघा, जे पदार्थ एकमेकात विरघळत नाहीत ते वेगळं करण्यासाठी फिल्ट्रेशन मेथड वापरली जाते. तर हे ट्रू आहे, बरोबर आहे. दुसरं आहे बघा, युझिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज वापरून आपण सगळेच्या सगळे मेटल्स म्हणजे सगळेच्या सगळे धातू कचऱ्यातून वेगळे करू शकतो. तर मित्रांनो, हे फॉल्स आहे, हे चुकीचं आहे. बघा, तर का चुकीचं आहे त्याचा आन्सर बघा, इथं वहीत लिहिलेला आहे मी. बघा, ते फॉल्स आहे कारण नॉट ऑल मेटल्स आर मॅग्नेटिक. सगळेच्या सगळे मेटल्स हे मॅग्नेटिक सबस्टन्सेस नसतात. मॅग्नेटिक सबस्टन्सेस कुठले असतात? आपण पहिलं लेसन पाहताना मॅग्नेटिक मेटल्स कोणते आहेत बघा, आयर्न, निकेल आणि कोबाल्ट एवढेच कॅन बी सेपरेटेड युझिंग अ मॅग्नेट. आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे तीनच पदार्थ किंवा तीनच मेटल्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी असणारे आहेत, म्हणून तेवढेच फक्त आपण मॅग्नेट वापरून वेगळे करू शकतो. मेटल्स सच ॲज ॲल्युमिनियम, कॉपर अँड गोल्ड कॅन नॉट बी सेपरेटेड दिस वे. ॲल्युमिनियम, कॉपर आणि गोल्ड ह्यासारखे नॉन मॅग्नेटिक मेटल्स आहेत, ते आपण वेगळे करू शकत नाही मॅग्नेटिक पद्धत वापरून. तिसरं आहे बघा, द सेडिमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. बघा, आता समुद्राच्या पाण्यातलं मीठ वेगळं करण्यासाठी आपण सेडिमेंटेशन ही पद्धत वापरू शकतो. तर हे फॉल्स आहे, चुकीचं आहे. का बरं? तर बघा, ते त्याचं कारण काय आहे बघा. सेडिमेंटेशन इज यूज टू सेपरेट हेवियर इनसोल्युबल सॉलिड्स फ्रॉम अ लिक्विड. म्हणजे जे जड असणारे, ज्याची डेन्सिटी, ज्याची घनता जास्त आहे आपल्याला दिलेल्या लिक्विडपेक्षा, की ते तळाला बसतात. जे पाण्यामध्ये टाकले किंवा ज्या लिक्विडमध्ये टाकले तर ते तळाला राहतात, ते त्या लिक्विडपेक्षा जड असतात. असेच पदार्थ सेडिमेंटेशनने वेगळे करू शकतो. आणि सॉल्ट इज डिझॉल्व इन सी वॉटर. सी वॉटरमध्ये जे सॉल्ट आहे, मीठ आहे, ते विरघळलेलं असतं. त्यामुळे सो इट कॅनॉट बी सेपरेटेड बाय सेडिमेंटेशन. ते सेडिमेंटेशन या पद्धतीने वेगळे करता येणार नाही. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागेल? इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. असं त्याचं आन्सर आहे.
आता पुढे बघा, द विनोईंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईट वेट डेब्रिस फ्रॉम ग्रेन्स. तर बघा, उफणणे ही पद्धत लहान हलका कचरा धान्यातून वेगळा करण्यासाठी वापरली जाते. तर याचा आन्सर आहे ट्रू. द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. तर हे सुद्धा ट्रू आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा, फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड युजफुल अँड हाऊ. तर ह्याचा आन्सर बघा, मी वहीत लिहिलेला आहे. Filtration is useful for separating an insoluble solid from a liquid. The mixture is poured through a filter paper or strainer. Liquid pass through the filter as the filtrate while the insoluble solid remains on the filter paper or strainer. तर फिल्ट्रेशन पद्धत केव्हा वापरली जाते? जेव्हा सॉलिडमध्ये लिक्विडमध्ये इनसोल्युबल सॉलिड मिसळलेला असतो तेव्हाच फिल्ट्रेशन मेथड वापरली जाते आणि त्यावेळेसाठी आपण फिल्टर पेपर किंवा स्ट्रेनर वापरू शकतो. तर असं हे आन्सर तुम्ही तुमच्या वहीत लिहायचं आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा, काय क्वेश्चन आहे बघा पुढचा. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स इन अ कंटेनर ऑफ वॉटर. म्हणजे बघा, पाण्यामध्ये जर लाकडाचा भुसा मिसळला असेल तर तुम्ही कोणती पद्धत वापराल किंवा ती कशी वेगळी कराल. तर त्याचा आन्सर सुद्धा मी इथे लिहिलेला आहे बघा. दीज मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. पोर द मिक्सचर थ्रू अ फिल्टर पेपर. द वॉटर पास थ्रू द फिल्टर पेपर ॲज द फिल्ट्रेट व्हाईल द सॉडस्ट रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर. आपण फिल्ट्रेशन मेथड वापरायची, फिल्टर पेपर लावायचा, त्याच्यावरती मिक्सचर ओतायचं, त्याच्यात वरती काय उरणार आहे, सॉडस्ट उरणार आहे आणि पाणी खाली त्या कंटेनरमध्ये राहणार आहे तसंच. ओके, तर अशा पद्धतीने आपण पाण्यातून लाकडाचा भुसा वेगळा करणार आहोत. पुढचा क्वेश्चन आहे बघा, व्हाईल वर्किंग अ कार्पेंटर फाइंड्स दॅट आयर्न नेल्स हॅव मिक्स्ड विथ सॉडस्ट. विच डिफरंट मेथड्स कॅन द कार्पेंटर यूज टू सेपरेट देम. विच ऑफ दोज मेथड्स इज द इझिएस्ट. म्हणजे जो कार्पेंटर म्हणजे सुतार आहे त्याच्याकडून काय झालंय, लाकडाच्या भुशामध्ये खिळे मिसळले गेलेले आहेत, तर तो ते कसे वेगळे करेल. तर त्यासाठी दोन मेथड आहेत बघा. बघा, द कार्पेंटर कॅन सेपरेट द आयर्न नेल्स अँड सॉडस्ट बाय हँड पिकिंग द नेल्स. तो निवडून किंवा हाताने उचलून ते खिळे वेगळे करू शकतो. आणि दुसरी मेथड आहे युजिंग अ मॅग्नेट टू अट्रॅक्ट द आयर्न नेल्स. तो मॅग्नेट वापरून सुद्धा त्या लाकडाच्या भुशावरून मॅग्नेट फिरवायचं आणि आयर्न नेल्स त्या मॅग्नेटला चिकटतील. तर ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा तो वापरू शकतो. तर अशा पद्धतीने 5 क्वेश्चन होते. आता क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. इन द वर्ड सर्च बिलो सम वर्ड्स रिलेटेड टू सेपरेशन आर गिवन. वन एक्झाम्पल हॅज बीन सर्कल्ड फॉर यू. फाइंड ऑल सच वर्ड्स इन द वर्ड सर्च अँड राईट देम डाऊन. तर बघा, इथं सेपरेशनशी रिलेटेड काही शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला ते शोधायचे. बघा इथं बघा, डिकॅन्टेशन त्यांनी शोधलाय. मग इथं पहिल्या लाईनमध्ये कुठला शब्द दिसतोय बघा, आपल्याला दिसतोय का कुठला बघा. बघा इथं सेडिमेंटेशन आहे बघा, आहे का, सेडिमेंटेशन आहे का. आणि ते असा तुम्ही तो खाली लिहायचा आहे. पुढे आहे बघा, इथं आहे का काय बघा, इथं 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 काय वाटत नाही. दुसऱ्या लाईनला, तिसऱ्या लाईनला बघूया. इथं पण काय वाटत नाहीये. हा इथं बघा, या लाईनला विनोईंग आहे, विनोईंग आहे का, विनोईंग. एखादा असेल तर तुम्ही शोधा या लाईनमध्ये. आता लाईव्ह मध्ये मला सांगता येणं नेमकं ते, म्हणजे शोधू शकतोय आपण ते. इथं बघा, हे बघा इथं सिविंग आहे, सिविंग चाळणे आहे का. अजून एखादा असेल तर तुम्ही सांगा. बघा आता इथं आहे का बघा. पुढच्या लाईन मध्ये
हा इथं बघा इव्हॅपोरेशन आहे. असे शब्द तुम्ही शोधायचे त्याच्यामध्ये आणि तिथं लिहायचे. इथं बघा फिल्ट्रेशन आहे का. पुढे बघा इथं बघा चर्निंग आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा या लेसनचा एक्सरसाइज होता. हे प्रोजेक्ट वर्क आहे ते तुम्हाला शाळेत सांगतील करायला. थँक्यू.